तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। दौंड शहरात किरकोळ अपघाताच्या कारणावरून धक्कादायक प्रकार समोर आलाय। कारला दुचाकीची धडक लागल्यानंतर नुकसान भरपाई मागितल्याचा राग मनात धरून 6 जणांच्या टोळक्याने एका कुटुंबावर पिस्तूल, कोयता, लोखंडी रॉड आणि हॉकी स्टिकने हल्ला केल्याची घटना घडली आहे। या हल्ल्यात कुटुंबातील दोघे गंभीर जखमी झाले असून पोलिसांनी अवघ्या काही तासात 6 आरोपींना अटक केली आहे। दौंड शहरातील महालक्ष्मी हॉस्पिटलमध्ये भर दिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली। कासुर्डी येथील 20 वर्षीय यश गायकवाड हे आपल्या कुटुंबासह कारमधून जात असताना कृष्णा भूल यांच्या दुचाकीची त्यांच्या कारला धडक झाली। या अपघातात कारचे नुकसान झाल्याने यश यांनी नुकसान भरपाईची मागणी केली। मात्र याचा राग मनात धरून आरोपीने आपल्या साथीदारांना बोलवून घेतल्याचा आरोप आहे। काही वेळातच 6 जणांचे टोळके हातात घातक शस्त्रे घेऊन घटनास्थळी दाखल झाले। यामध्ये कोयता, लोखंडी रॉड, हॉकी स्टिक आणि पिस्तूल असल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलं। यानंतर यश गायकवाड, त्यांची आई, आजी आणि मावस भाऊ मंथन आणि स्वानंद यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे। या हल्ल्यात मंथन आणि स्वानंद हे दोघे गंभीर झाले आहेत। घटनेची माहिती मिळताच दौंड पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली। रात्री पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवत आरोपींचा शोध घेतला। अखेर पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी 6 आरोपींना बेड्या ठोकल्या। अशफाक अन्सर, सय्यद कृष्णा भूपेंद्र भूल, अमोद ज्ञानेश्वर मुळे, जहीर नाझीर सय्यद, सजस शौकत सय्यद आणि तबरेज शौकत सय्यद अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न आणि इतर गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी करीत आहेत। किरकोळ अपघाताचा वाद एवढा विकोपाला गेला की थेट पिस्तूल आणि धारदार शस्त्रांनी कुटुंबावर हल्ला करण्यात आला। भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे दौंड शहरातील कायदा सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।